अस्मिताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी एक स्पेशल डिश रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे हेल्दी व्हीट पिझ्झा रेसिपी। चला तर आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटोला बारीक कट करून घेतलेला आहे। सगळी भाजी कट केल्यानंतर मी गॅस चालू केला आहे। वरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे 10 ते 15 मिनिटांसाठी। आणि मी एका डिशला बटर पेपर लावून घेतलेला आहे। आणि मी इथं गव्हाचा एक डो बनवलेला आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ, 5 चमचे दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि तेल 1 चमचा त्याला टाकून त्याला मस्त मिक्स केलेला आहे। आणि त्याचा हा चांगला सॉफ्ट डो केलेला आहे, तुम्ही बघू शकतात। हे डो झाल्यानंतर लाटायचं, एका पोळीचा शेप द्यायचा आणि थोडं जाड बनवायचं पिझ्झा बेस। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे। ही प्रोसेस झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण पिझ्झा सॉस टाकणार आहोत। हे बघा, मी पिझ्झा सॉस लावत आहे। ह्याला पिझ्झा सॉस लावल्यानंतर जे आपण व्हेजिटेबल्स कट केले होते ते ह्याच्यावरती लावायचे। शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि ओरिगॅनो सुद्धा। हा खूप हेल्दी पिझ्झा आहे, तुम्ही घरी पण ट्राय करू शकतात। साधे पोळीचं सुद्धा तुम्ही ह्याला ट्राय करू शकतात। इन्स्टंट होण्यासारखी ही रेसिपी आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी नेक्स्ट रेसिपी कुठली बनवू। हे झाल्यानंतर ही प्रोसेस ह्याच्यावरती आपण मस्त चीज खिसून टाकणार आहोत। चीज खिसल्यानंतर जे आपण कढईला गरम होण्यासाठी ठेवलं होतं, हे त्या कढईच्या मध्ये अर्धा तास ठेवायचं मीडियम फ्लेमवरती बेक होण्यासाठी। बटर पेपरवरती ठेवायचं। आता हा छान मस्त बेक होणार। अर्ध्या तासानंतर आपण ह्याला चेक करू। तुम्ही बघू शकता, अर्ध्या तासानंतर पिझ्झाला मी बाहेर काढलेला आहे आणि किती भारी आणि मस्त दिसत आहे पिझ्झा। खूप इन्स्टंट होण्यासारखी रेसिपी आहे, गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। अशाच नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज बघा। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।